आता तुम्ही हास्य जत्रा बघत असाल राईट, म्हणजे आम्ही तर बघतो, तुम्ही तर घरात नक्कीच बघत असाल रोज. सो तुम्हाला कोणतं असं अरुण सरांचं आवडतं स्किट आहे का जे तुम्हाला आवडतंच? ते आत्ता मध्येच झालं 3-4 महिन्यापूर्वीच ना. अरुण झोपलेला होता आणि तो मध्येच उठून सेम. हा, ते माहिती आहे, मध्ये ते कोणीतरी लँग्वेज बोलतात. हा, मला कधी टेन्शन आलं की मी ते आपलं काढते आणि बघते. मला ते म्हणजे किती वेळा बघितलं तरी मला ते हसायलाच येतं, म्हणजे हसू आवरतच नाही. तो सीन मस्तच आहे, एकदम बेस्टच आहे. ते बऱ्याचदा म्हणजे आजूबाजूला कोणाला माहीत नसल्यामुळे, कारण त्याच्यात फार काही नव्हतं. तर आम्ही गुरुजींशी म्हणजे सचिन गोस्वामी सरांशी बोललो होतो, हे जरा मी काहीतरी वेगळे करू काय. तर मग ठीक आहे, तुला काय वाटेल ते कर, कसं कराय, कारण त्याच्यात फार काही गंमत नव्हती. ते माझ्या त्या लँग्वेजमुळे खूप गंमत आली, त्याच्यात फंबल पडले, त्याच्यात सगळे हसत होते, सगळा अख्खा स्टुडिओ एन्जॉय करत होता. म्हणजे अरुण कोणती भाषा कधी बोलेल सांगता येत नाही. 30 वर्ष झालेत लग्नाला. सो एकमेकांना कॉम्प्लिमेंट तुम्ही कसं करता? आता जर काही कॉम्प्लिमेंट स्किट करून आले, एखादं स्किट जसं तुम्ही म्हणाला की त्यांचं स्किट चांगलं झालं, हे सांगायचं असेल तर कसं सांगता की येस अरुण, म्हणजे नॉर्मल पद्धत असते की काही वेगळी पद्धत असते, गिफ्ट देऊन सांगायची पद्धत असते की काही, असं कसं असतं? नॉर्मल. मस्त केलं, छान केलंस. मी शक्यतो असं छान पटकन बोलत नाही, म्हणजे कुठली गोष्ट असेल तर मी पटकन असं छान किंवा उगाच वावा. मी एक गोष्ट आहे की मी मराठी म्हणजे सिरियल कोणती बघत नाही, मी फक्त कॉमेडीचे बघते. म्हणजे जे स्टँडअप कॉमेडी आहे, कॉमेडी शोज आहेत, तेवढंच मी बघते. सवय लागली? हा, नाही तसं नाही, मला आधीपासूनच आवडत. या तर मी न्यूज माझ्या घरात सतत 24 तास सुरू असतात तेच, पण मी ह्याचा अगदी आवर्जून बघते.